नमस्कार मित्रांनो, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती सविस्तर आणि अचूक आकडेवारीसह। राज्य सरकारने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही वाढ शिशुवर्गापासून ते 11वी-12वी पर्यंत लागू करण्यात आलेली आहे। सरकारने ही शिष्यवृत्ती 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे। पहिला टप्पा आहे शिशुवर्ग ते 8वी। या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढवण्यात आली आहे। पूर्वीची रक्कम 100 ते 200 रुपये होती। आता नवीन रक्कम ही 300 ते 500 रुपये दरमहा करण्यात आलेली आहे। यामुळे लहान वयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक आर्थिक मदत मिळणार आहे। दुसरा टप्पा आहे 9वी ते 10वी। या गटासाठी निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यांनुसार वेगवेगळी शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता निवासी विद्यार्थ्यांना 700 रुपये प्रति महिना मिळणार आहे आणि जे अनिवासी आहेत त्यांना 600 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक वाढ करण्यात आलेली आहे। पूर्वी 100 ते 200 रुपये प्रति महिना ही शिष्यवृत्ती मिळत होती। आता निवासी विद्यार्थ्यांना 1000 रुपये प्रति महिना आणि अनिवासी विद्यार्थ्यांना 800 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि विशेष भत्ता मिळणार आहे। जे अंध दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अंध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे। वाचक भत्ता म्हणून 150 रुपये प्रति महिना त्यांना मिळणार आहे। याशिवाय शिक्षणासाठी लागणाऱ्या प्रत्यक्ष खर्चासाठी सुमारे 1500 रुपयापर्यंत अतिरिक्त अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। मग ही शिष्यवृत्ती कशी दिली जाणार आहे? तर ही शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे पारदर्शकता वाढेल आणि विद्यार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणार आहे। यामुळे काय होईल तर हा निर्णय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। परिणाम आणि महत्त्व जाणून घेऊया। हा निर्णय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। शिक्षणातील अडथळे कमी होतील, शाळा सोडण्याचे प्रमाण घटेल आणि अधिक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळतील आणि जे दिव्यांग बांधवांचे पालक आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी अर्थसहाय्य होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ज्या पालकांचे विद्यार्थी मुले हे दिव्यांग आहेत त्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे। कोणत्याही शाळेत शिकत असतील तर त्यासाठी ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला UDID कार्ड काढून घेणे गरजेचे आहे। UDID कार्ड असेल तरच तुम्हाला या शिष्यवृत्तीचा फायदा मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर UDID प्रमाणपत्र काढून घ्या। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।